अकोला शहरातील सिव्हिल लाईन रोड स्थित विद्या मंदिर कन्या शाळेमधील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने या ठिकाणची मतदान प्रक्रिया काही काळाकरता खोळंबली होती। सदरची व्हीव्हीपॅट मशीन ही मतदान केंद्र क्रमांक 218 मधील असून याबाबत निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पडताच त्यांनी तात्काळ मतदान केंद्रावर पोहोचून बिघाड झालेली व्हीव्हीपॅट मशीन बदलून दुसरी मशीन या ठिकाणी कार्यान्वित केली। त्या पक्षात पुन्हा मतदान प्रक्रिया ही सुरू करण्यात आली। याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी। मशीन म्हणले ना त्याला व्हीव्हीपॅट म्हणा व्हीव्हीपॅट मध्ये बिघाड व्हीव्हीपॅट मशीन व्हीव्हीपॅट मशीन शब्द आला नाही पूर्ण मशीन जर म्हटलं तर मग पूर्ण ते लाईन दाखवा पूर्ण शब्द आला इथे बंद पडला असं सांगा लाईन दाखवा। हॅलो अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून 7 वाजतापासून मतदार प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। अकोला शहरातील संपूर्ण मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे, परंतु यामधील एक गंभीर प्रकार इथे घडलेला आहे। मतदान केंद्र क्रमांक 217 मध्ये व्हीव्हीपॅट मशीन ही बंद पडून काही काळ वोटिंगची प्रक्रिया थांबण्यात आली होती। आपल्यासोबत आहेत निवडणूक विभागाचे अधिकारी। सर, मला सांगाल की एक्झॅक्ट काय झालं होतं इथे? व्हीव्हीपॅट बंद पडलं होतं 218 मतदान केंद्रामध्ये, तर ते व्हीव्हीपॅट बंद केलं आणि लगेच 5-7 मिनिटांनी नवीन व्हीव्हीपॅट राखीवमधून आम्ही ते सुरू केलं आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। आता त्यामध्ये किती मतदान झालं होतं? ऑलरेडी पहिले आता 165 मतदान ऑलरेडी झालं होतं त्याच्यात। निश्चितच आता सध्या स्थितीमध्ये निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हीव्हीपॅट मशीन ही पुन्हा सुरू केलेली आहे, परंतु एकंदरीत अशा घटना घडू नये याकरिता निवडणूक विभागाने सुद्धा याकडे पूर्णतः लक्ष देणे गरजेचे आहे। RRC न्यूज करता सुरेश राठोड, अकोला।